लेकर थेट गडचिरोलीहून. गडचिरोली जिल्हा वनवैभवाने नटलेला. इथे उन्हाळ्यात तर रानभाज्यांचा मेळाच भरलेला असतो. विविध प्रकारच्या पौष्टिक भाज्या आम्हाला इथे खायला मिळतात. त्यातलीच एक म्हणजे कुड्याची फुलं. आज मी इथे वाळवलेल्या कुड्याच्या फुलाची भाजी करणार आहे. ही फुलं आम्ही उन्हाळ्यात वाळवून ठेवतो आणि पावसाळ्यात नंतर त्याची भाजी करतो. फुलं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 4-5 मिनटं ती उकळू द्यायचीत. ही फुलं उकळून होईस्तोवर आपण कांदे, मिरच्या आणि टमाटर कापून घेऊयात. यासाठी मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, 4-5 मिरच्या आणि कोथिंबीर. फुलं उकळून 5 मिनटं झालेली आहे. आता यातलं पाणी आपल्याला काढावं लागेल आणि थोडंसं थंड झालं की ती फुलं घट्ट अशा मुठीने पिळून टाकावे लागतील, म्हणजे त्यातला कडवटपणा निघून जातो. फुलं उकळून झालेली आहेत आणि उकळल्यानंतर ही फुलं अशी दिसतात, वाळलेली असोत किंवा ताजी. फुलांचा रंग उकळल्यानंतर असाच येतो. आता घट्ट मुठीने आपण पाणी काढून घेत आहोत. घट्ट मुठीने पिळून यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे याचा बराचसा कडवटपणा कमी होतो. पांढरा कुडा म्हणजे इंद्रजव किंवा कुटज. मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, अग्निमांद्य या विकारातील आयुर्वेदिक औषधीमध्ये कुड्याचा वापर होतो. याचा मंद सुवास आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांची गुच्छ आकर्षित करणारी असतात. बऱ्याचदा आम्ही जवळच्या जंगलात जाऊन फुलं तोडून आणतो आणि ती उन्हाळ्यात चांगली वाळवून घेत असतो. इतक्या फुलांची भाजी साधारणतः 4 लोकांसाठी होते. त्यामुळे मी इथे 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरीचा तडका देऊया. आता यात आपण कांदे घालूयात. कांदे चांगले शिजू द्यायचेत आणि नंतर मग मिरची घालायची. 2 मिनटं कांदे परतल्यानंतरच आपण यात मिरची घालूयात. आमचा गडचिरोली जिल्हा विविध नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे. उन्हाळ्यात इथे शहराचे डिरे, खापरकुटीची भाजी, तरोट्याची भाजी, पिपराचा बार, कोव्याची भाजी अशा वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या मिळतात. कांदे परतून झालेले आहेत. आता मी याच्यामध्ये मिरची घातलेली आहे. मिरची आणि कांदे थोड्या शिजल्यानंतर आपण याच्यात टोमॅटो घालूयात. इथे नैसर्गिक साधन संपत्तीही तर विपुल प्रमाणात आहेत, परंतु इथल्या रूढी, परंपरा, आदिवासी संस्कृती ही सुद्धा अवर्णनीय आहे. इथलं गायन, वादन आणि नृत्य हे सुद्धा अप्रतिम आहे. त्यातलंच एक म्हणजे रेला नृत्य. कांदा 2 मिनटं परतल्यानंतर इथे आपण टोमॅटो घालणार आहोत. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर इथे आपण टोमॅटो घालूयात. टोमॅटो घातल्यानंतर तो शिजण्यासाठी काही वेळ आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवावं लागेल आणि शिजू द्यावं लागेल. कांदा, मिरची आणि टोमॅटो चांगलं परतून घेतल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनटानंतर हे टोमॅटो चांगली शिजल्यानंतर मग आपण यात मसाले घालूयात. आता टोमॅटो चांगले शिजलेले आहेत. आता यात आपण मसाले घालणार आहोत. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धण्याची पूड, आवडीनुसार तिखट आणि मीठ आणि यातला कडवटपणा घालवण्यासाठी थोडीशी साखर. हे चांगलं परतल्यानंतर जो पिळून घेतलेले कुड्याची फुलं आहेत ते आपण याच्यामध्ये टाकूयात. ही भाजी साधारणतः 4 लोकांसाठी पुरेल इतकी होते.
रानभाजी कुठलीही असो त्याच्यामध्ये कांदा भरपूर प्रमाणात टाकला जातो. कुठल्याही रानभाजीला थोडीशी कडवट अशी चव असते. आणि हो, इथे परत एक कडू भाजी म्हणून हा प्रकार मिळतो. तो तर खूपच कडू असतो. त्याच्यामध्ये भरपूर कांदा घालावा लागतो. ही कुड्याची फुलं आता शिजून तयार होत आहेत. फक्त अर्ध्या मिनटासाठी इथे आपण झाकणी ठेवून एक वाफ येऊ देऊयात. आता ही फुलं पूर्ण शिजलेली आहेत, एकजीव झालेली आहेत. याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकते आणि गरम गरम जेवणासाठी सर्व करते. शिजताना या भाज्यांना थोडासा कडवट असा वासही येत असतो. ही आपली कुड्याची भाजी म्हणजेच कुड्याच्या फुलांची भाजी आणि इथे मी गरम गरम सर्व करत आहे. तुम्हाला जर ही रेसिपी नक्की आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.